नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार. अशा प्रकारे लक्ष्मीचं रूप दिसत आहे. आजचं पिवळं वस्त्र नेसवलं आहे आज देवीला. अशा प्रकारे दिसत आहे देवी. खूपच सुंदर दिसत आहे देवी आज. त्याचप्रकारे उंबरठा स्वच्छ करून उंबरठ्याला हळदीचं लेपन करून घेतलं व उंबरठ्याभोवती साधी रांगोळी काढून घेतली व कुंकाची पावलेही पूजा जिथे मांडायची आहे तिथपर्यंत काढून घेतली. मला आवडतात अशी कुंकाची पावले काढायला, म्हणून मी दर गुरुवारी काढत असते. ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे तो करत असतो. मला आवडतात म्हणून मी ही पावले काढत असते. त्याचप्रमाणे देवपूजाही केली व तुळशीभोवती रांगोळी काढून घेतली. तुळशीची पूजा केली, पाणी घातलं. तशी तर रोजच तुळशीची पूजा करत असते. धूपदीप लावून तुळशीची पूजा केली. तुळशीची पूजा केल्यानंतर दिवा लावल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं. त्याचप्रमाणे गॅसचीही पूजा करून घेतली, स्वस्तिक काढून घेतलं व आता पूजेची तयारी सुरू केली. समई तयार करून घेतली. तयार करून म्हणजे समई जोडून घेतली व त्यामध्ये कापसाच्या वाती घालून तेल टाकून घेतले. अगदी सोप्या पद्धतीने पूजा मांडायला सुरुवात केली. अशा प्रकारे समया दोन्ही बाजूला लावून घेतल्या. समयांची पूजा केली. कलशात पाणी भरून त्यामध्ये सर्व साहित्य घालून घेतले व 5 पालवीची पानेही घातली. नंतर त्यावरती मुखवटा ठेवून घेतला व अशा प्रकारे वस्त्र देवीला नेसवले. पिवळा कलर खूपच छान दिसत आहे देवीला. मला तर खूप छान वाटत आहे आज देवीचा साज करताना. तसं तर मला प्रत्येक वेळी देवीला नटवायला खूप आवडतं, म्हणजेच सजवायला खूप आवडतं. मी माझ्या पद्धतीनं मी देवीसाठी करत असते. अशा प्रकारे मी देवीचं रूप साकारलेलं आहे आजच्या गुरुवारी. पिवळा रंग खूपच छान दिसत आहे देवीला. मला देवीचा साज करायला खूप आवडतो. मला जसा जमतो साधा सोपा तसा मी देवीचा साज करत असते. अशा प्रकारे पूर्ण पूजा मांडून घेतली. देवीचं रूप अधिकच छान दिसत होतं. आज शेवटचा गुरुवार, त्यामुळे देवीचं रूप मला असं वाटतं आज खूपच छान दिसत होतं. तसं मला सर्वांनी म्हणाले देखील होते. हळदी कुंकाला घरी आलेल्या सुवासिनी त्याही म्हणत होत्या, खूपच छान दिसत आहे देवी आज. खरंच छान दिसत आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. साधी सोपी केलेली आहे. मला देवीचा साज करण्यास खूप आवडते. अशा प्रकारे मी साज केलेला आहे. तसेच सुवासिनींसाठी मी पोथी, पाने, केळी, फुले हे सर्व ताटात काढून घेतलेलं होतं. नंतर पोथी वाचून घेतली व देवीची आरतीही केली. देवीच्या आरतीचा शॉर्ट व्हिडिओ आहे चॅनलवरती. आम्हाला देवीची जी आरती येते ती आरती आम्ही करत असतो. साधी भोळी आमची भक्ती, तशा प्रकारे आम्ही आरती करत असतो. आरती करतानाही खूप छान वाटत होतं देवीचं रूप. नंतर देवीचं दर्शन घेतलं. खूपच छान वाटत होतं मला आज. असं वाटत होतं परत एक गुरुवार यावा, पण आता पुढच्या गुरुवारी नंतर देवीला
नैवेद्य दाखवला व जेवू घातलं. नंतर ज्यांना सुवासिनी सांगितलं होतं त्यांना जेवण करून त्यांची ओटी भरली व त्यांना पोथी नमस्कारही केला. तसेच पोथी, फूल, साखर, पान व केळी देऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. तसेच मला संध्याकाळी सर्वजण म्हणत होते, लाईट घालवल्यानंतर देवीचं रूप समईच्या प्रकाशात कसं दिसत आहे छान, म्हणून मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे. अशा प्रकारे संध्याकाळी देवीचं रूप दिसत होतं. आजचं देवीचं रूप कसं दिसत आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा प्रकारे मी आज मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी देवीचं रूप साकार केलेलं आहे. मला तर खूप छान वाटत होतं देवीचं हे रूप बघून.